शो देखा बच्चों? आवाज नहीं आ रही मुझे कौन सुनाएगा? Morning everyone. Our school name is Angel Kids International School. First of all, I will thank you for inviting us here, and we see here the brinjals and different types of onion and flowers and watermelons and vegetables. Good. यार जोर से क्लियर आपका घूमने क्या? शाहिद के लिए एक बार जोर से हम सब तालियां बजाएंगे। Thank you for inviting us in Ellora Crops. Our school name is Angel Kids International Schools. Here are very such types of watermelon, onion, and beautiful flowers also. And here are very types of other vegetables also, like the tomatoes, maize, corn, radish, carrot, and the watermelon, etc. And it's so much nice, and new experience can we also get from coming here. Thank you. Thank you for invite our school for seeing this Ellora crop show. I see very flowers, vegetables, fruits, and here's experience was very nice. So I feel very good, very happy for seeing these vegetables, flowers. Thank you. बच्चों को पता है आपके बीच में मेरे एक दोस्त भी है, वो गुमशुदा हो गया, मुझे दिख ही नहीं रहता है, उसका नाम युवराज। चलो एक बार जोरदार ताली युवराज के लिए। युवराज आ जाओ। युवराज के लिए ताले क्यों नहीं बजा रहे? जोर से बजाओ युवराज के लिए ताले। आवाज करो बच्चों। पावर के बारे में नहीं बताना, क्रॉप शो के बारे में बताना। Hello everyone, myself Yuvraj Devdas Shinde. Thank you for Ellora inviting our school. I see very vegetables, onion, and different types of tomatoes, watermelon, and such as very good vegetables are there. Thank you. गणेश सर आ रहे, एक बार जोरदार तालियां गणेश सर के लिए। च्या अनुषंगाने या ठिकाणी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आदर्श गाव पाटोदा या शाळेमधील विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने एलोरा फार्म्स यांनी पाटोदा शाळेला जी या ठिकाणी भेट देण्यासाठी परवानगी दिली, त्याबद्दल शाळेच्या वतीने संपूर्ण एलोरा क्रॉप शो या संपूर्ण टीमचं आमच्या आदर्श गाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। या ठिकाणी या शो मध्ये एकंदरीत जर बघितलं तर बरेच विद्यार्थी हे फक्त टीचर्स आले म्हणून एन्जॉय करताना आढळले, परंतु या ठिकाणी आमच्या शाळेमधील एक दोन विद्यार्थी आहेत, त्यांचं एक रॅप सॉन्ग टाइप सॉन्ग आहे की जेणेकरून या ठिकाणी बसलेल्या या मुलांमध्ये थोडासा जोश निर्माण होईल, असा एक उद्देश आहे। म्हणून आमच्या उच्च प्राथमिक शाळेमध्ये नचिकेत तेरे याला या ठिकाणी मी आमंत्रित करतो की जो त्याचं एक सॉन्ग आहे ते या ठिकाणी सादर करेल, की ज्यातून दोन्ही शाळेमधील बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये थोडीशी जी सुस्ती आलेली आहे ती जाऊन एक जोश निर्माण होईल।
नचिकेत पेरे. मी नचिकेत निवृत्ती पेरे. चल चल तू अपनी मैं तुझे पहचान लूंगा, तुझे पसंद दी माले जा और बस खामोशाना, मैं तेरे खातिर अपनी खुद की सांसें थाम लूंगा, क्या तेरे सारे आंसू मेरे हो सकते हैं, ऐसा है तो तेरे खातिर हम भी रो सकते हैं. थैंक यू. गायकवाड. चल संदेश लवकर. याचं गाणं सादर व्हायच्या अगोदरच काही मुलांना माहिती असल्यामुळे ते आनंद व्यक्त करतात. त्यामुळे या दुसऱ्या शाळेची जी मुलं आहेत ती देखील खूप खुश होतील असा माझा वैयक्तिक अंदाज आहे. चल संदेश. माझे नाव संदेश कैलास गायकवाड. मी एक रॅप म्हणून दाखवणार आहे. माझ्यावर बसवला ट्रॅप, मला भेटली ट्रिप पुढच्या चौकात मारायला, मला पोरं थांबली त्या दिवशी लय घालवायला वाटतो तोट, पण नशिबानं होती माझी RX-100 चौथ्या गिअरवर बांधून. मला कोणता तुरंत काढणे लावू शकतात, पण आपल्याच करतात मैत्रीमध्ये घात. माझ्यापर्यंत आला तर मी पण अजून टाकेन शॉट. डोळ्यासमोर येते माझे नेहमी आई बाप, रात्रीला झोपू देत नाही गरिबीची तोट. सुधरायचा विचार केला, खोट्याला फुल पाडून सत्याचा प्रचार केला. अंगावरती कलम, मला कोर्टात पण हजर केलं. वकील म्हणला गावठी निकाल, बेटचा मर्डर केला. फॉर द सिस्टीम तर गाणी डिलेट मार, मला फोन येते पोलिसांचा, यात काय नवीन. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या दोघांसाठी. त्यानंतर मनोगत या ठिकाणी व्हिजिट दिल्यानंतर किंवा या फार्माला भेट दिल्यानंतर शाळेतील कुणा मुलाला किंवा मुलीला, विद्यार्थिनींपैकी किंवा विद्यार्थ्यांपैकी कुणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे का? साबळे असेल किंवा आठवीतील मुला मुलींपैकी विनायक सागरे. महाराष्ट्र ही संतांची भूमी. त्याच व्यतिरिक्त जर तुम्ही आपण जर बघितलं, मानवाची उत्क्रांती झाल्यापासून आज तागायत शेती व्यवसायावर मानवाचं जीवन हे पूर्णत्वाने अवलंबून आहे. एन्शियंट काळापासून प्राचीन काळापासून आपण बघितलं तर शेती हा मानवाचा प्रमुख व्यवसाय आहे. आणि म्हणून मानवाच्या उत्क्रांतीपासून ते 2026 पर्यंत शेतीमध्ये वारंवार वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं ही घेण्यात आलेली आहेत. आणि त्या वारंवार घेण्यात आलेल्या पिकांमुळे या जमिनीची मृदेची सुपीकता ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे. आणि मग ही सुपीकता कमी झाल्यामुळे शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचं किंवा उत्पादनाचं प्रमाण हे अधिकाधिक कमी होत चाललेलं आहे. त्यामध्ये हायब्रिड प्रकार वाढत आलेला आहे की ज्यामधून आताच्या पिढीला किंवा भविष्यकालीन पिढीला पोषक अशा प्रकारचे अन्न घटक, मग ते पालेभाज्या, फळभाज्या, वेल स्वरूपात असणाऱ्या ज्या भाज्या असतात त्या असतील किंवा इतर अन्नधान्य जे आहेत ते पोषक प्रमाणात मिळत नाही. म्हणून आज जर आपण या ठिकाणी क्रॉप शोला भेट दिली, या क्रॉप शो मध्ये तुम्ही आपण जर पाहिलं असेल तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सेंद्रिय बी बियाण्यांचं या ठिकाणी प्रदर्शनी देखील भरवण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबरीनं या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फळांची म्हणजे फळभाज्या असतील तर त्यांची सेंद्रिय बियांच्या आधारे केलेली एक प्रकारची छोटेखानी शेती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाण आहे. वाण म्हणजे जाती, त्या बियांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती, टाइप्स ऑफ क्रॉप्स हे त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना बघायला मिळाले. मग ते जर तुम्ही आपण इथं ज्या वेळेला तुम्ही त्या परिसरात चक्कर मारलात, राऊंड अप केला, त्यावेळेला तुम्ही या ठिकाणी उपस्थितांपैकी जे गाईड पर्सन होते त्यांना जर तुम्ही अधिकची माहिती स्वयंस्फूर्तीने जर विचारली असती तर तुम्हाला त्यामध्ये भेंडीचे 3 प्रकार की 8 प्रकार, या ठिकाणी भेंडीचे 3 प्रकार अवेलेबल आहेत. त्यानंतर पंपकिनचे असतील, वॉटरमेलनचे असतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे ओनियनचे पण 2 टाइप्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. असे आपण जर प्रकार सगळे जर त्या गाईड्सना जर विचारले असते तर तुम्हाला मिळालेल्या माहितीपेक्षा अधिकची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळालेली असते. तरी देखील या ठिकाणी खूप अतिशय उत्कृष्ट आणि सुंदररित्या या ठिकाणी क्रॉप्स या ठिकाणी
उत्पादन किंवा त्या ठिकाणी त्याची लागवड ही केलेली आहे आणि त्यातून निश्चितच आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना या फार्मचा लाभ त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये नक्कीच होईल अशी मी आशा बाळगतो आणि पुनश्च एकदा संपूर्ण क्रॉप शो एलोरा या टीमचं शाळेच्या आदर्श गाव पाटोदाच्या आणि आम्हा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या वतीनं पुनश्च एकदा आभार मानतो. त्याचबरोबर एक विनंती होती सन्माननीय सर्व एलोरा ग्रुप्सला की आमच्या आज जर आपण बघितलं तर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री स्वराज्य जननी मा जिजाऊ साहेब यांची आज जयंती आहे. त्याचबरोबर तरुणांचे प्रेरणास्थान हिंदुत्व आणि वेद यांचे गाढे अभ्यासक, जगाला हिंदुत्वाची ओळख खऱ्या अर्थाने पटवून देणारे तरुणांचे प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद या दोघांची आज जयंती आहे. त्यामुळे आमच्या शाळेतील एक विद्यार्थिनी आहे दानवे, प्रणाली दानवे, तिचे 2 शब्द जर या ठिकाणी व्यक्त करू दिले तर बरं, म्हणजे मग आम्ही, कारण आमच्या शाळेत झाला नाही. चल प्रणाली दानवे, आमची विनंती मान्य केली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. माझे नाव प्रणाली, इयत्ता 8वीच्या वर्गात शिकते. मी आज जिजाऊ विषय 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. जाधवांची कन्या भोसल्यांची शुभांची माता भाग्य कोणत्याच हिंदवी स्वराज्याचे पताका नभी अभिमानाने डोलती. लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते, मी जिजाऊ बोलते. आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला तेव्हा आनंदाने दारादारात रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणं लावली गेली आणि आमचं नाव हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा असं ठेवलं. आईच्या इच्छे खातर आम्ही 6 भाषा शिकलो. शुभाराजे हे आमचे सर्वात ताकद रत्न. अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून शुभाराजांना घडविले. अंगणातील तुळस, गोठ्यातली गाय, घरातली मान. एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती जगाची, पर्वा नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानीची, साथ होती आई भवानीची. धन्यवाद. इथं आपण कार्यक्रमाला विराम देऊया आणि कार्यक्रमाचा निरोप आम्ही राष्ट्रगीतासोबत करूया. तर सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपल्या जागेवर उभं राहून आपण राष्ट्रगीताचा मान दिला पाहिजे. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, हिंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा. जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की.